बाजूला बसलाय. कारण तुम्हाला देवाशी सहमत व्हायचंय तर सहभागितेसाठी सहमती आवश्यक आहे, लक्षात घ्या. जर सहमती नसेल तर देवासोबत तुम्ही सहभागीच नाही करू शकत, बोलू शकत नाही, प्रार्थना पण नाही करू शकत, तुम्ही त्यासोबत कुठे जाऊ शकत नाही, तो तुम्हाला पुढे वाटचाल करू शकत नाही, पुढे घेऊन जाऊ शकत नाही, काहीच होत नाही. हालेलुया. तुम्ही सहमतच नाही झाले प्रभूजवळ, प्रभू समोर जर सहमत झाले. बरेच लोक म्हणतात ना, प्रार्थना करताना मला झोप येते, बायबल वाचायला मला जड जातं, प्रार्थना मी करू शकत नाही, मी देवाचं वचन वाचू शकत नाही, फॉलो करायला जड जातं, पास्टर सांगतात ते खूप कठीण आहे, आणि ब्रदर जर फॉलो करत असेल तर मला शक्य नाही, माझ्या जीवनामध्ये शक्य नाही, उपवास करायला मला जड जातं, आज्ञा पाळायला मला जड जाते, चर्चमध्ये बसायला मला बोर होतं, आणि मी 10 मिनिटं बसलो की मला असं कुठेतरी उठून जावं, पळून जावं असं वाटतं. हे सगळं तुम्ही सहमत नसल्याचं कारण आहे. हे सहमत नसल्यामुळे असं होतं. तुम्ही सहमत झाले ना तर तुम्हाला देवाबरोबर बसायला असेल, कारण सहभागितेसाठी हे सगळं आवश्यक आहे, सहमती आवश्यक आहे. सहमती नसेल तर तुम्ही